यापूर्वी कचरा होता आणि कचरा दिसतही होता अनेक परिसरामध्ये, तर मोठे ढीग लागलेले होते. आता काय साफ केले ग्रामपंचायत? ग्रामपंचायत साफ कचऱ्याची विल्हेवाट लावलेली आहे. तरी ग्रामस्थांना एक विनंती आहे की कोणी येथे आणून कचरा टाकू नये. कचरा आपला घंटा गाडीतच टाकतो. ते एका ठिकाणी कचरा दिसतोय पाठीमागं, मग साफ केल्याच्या नंतर पुन्हा कचरा आला. पुन्हा कचरा टाकला असेल कोणी, त्याची पण विल्हेवाट लावा. त्याची विल्हेवाट ग्रामपंचायत लावली, पण तो टाकला कोणी याचा शोध नाही घेतला आणि ग्राम. आता त्यामुळेच आपण CCTV बसवतोय ना. त्यामुळे चालले बस. इथं आता JCP आहे आणि काहीतरी बसवतात खांबळ्यावरती. काय चाललंय नेमकं? इथे आता CCTV बसवण्याचं काम चाललेलं आहे. आपल्या राजुरी गावचा कचरा दुसऱ्या ठिकाणी आपण डम्पिंग ग्राउंडवर नेतो. इथं कोणी कचरा टाकू नये, घाण करू नये, त्यासाठी ग्रामपंचायत मार्फत इथं कॅमेरे बसवले जात आहेत. यापूर्वी या ग्रामस्थांना सूचना दिल्या होत्या की या परिसरामध्ये कचरा टाकू नये. हो, आपण सूचना दिल्या होत्या. बरेच दिवसापासून आपण इथे कचरा टाकायचा बंद केलेला आहे. कचरा टाकतच नाही. कचरा टाकत मग आता जो काही इथं समजा काही प्रमाणात कचरा दिसतोय, हा कचरा कोण टाकते काय त्याचं? आता रोडनी येणारे ग्रामस्थ कोणी पण टाकतं, त्याच्यामुळे आपण CCTV बसवतो इथे. आता आणि या CCTV जे कॅच होतील त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करणार इथे कचरा टाकणार. सध्या राजुरी गावच्या पूर्वेला हा असणारा परिसर आहे किंवा पूर्वेच्याच भागाला आहे, अगदी गावच्या येण्या जाण्याचा मुख्य रस्त्यावरती आहे. कचरा जो पूर्वी या ठिकाणी असायचा, पण तो कचरा जो आहे तो स्थलांतरित कुठं केला गेलाय काय सांगा? स्थलांतरित आपण आता पहिल्यांदा आळा डम्पिंग ग्राउंडला काही स्थलांतरित केलाय आणि काही इकडे याला वडगाव आनंदच्या तिकडे एक डम्पिंग ग्राउंड चालू आहे, तिकडे स्थलांतरित. आता ह्या परिसरात कचरा जे टाकतील हा. त्यांच्यावरती कॅमेरा CCTV कॅमेरा जो आहे तो लक्ष ठेवून असणार आहे. दंडात्मक कारवाई त्यांच्यावर केली जाईल. दंडात्मक कारवाई हो, केलेली आहे. ग्रामपंचायत. साधारणतः या तालुक्यामध्ये अनेक गावं आहेत, त्या गावांमध्ये स्वच्छता जी आहे ती काही गावांमध्ये असेलही, काही गावांमध्ये नसे नाही. पण राजुरी गाव जे आहे ते बाजार झाला तर दुसऱ्या दिवशी स्वच्छ असतं. तर हे कसं ग्रामपंचायत प्रशासन काम करतं? बाजार झाल्याच्या नंतर आमचे जे सफाई कर्मचारी ते रातोरात कचरा हलवतात. गाडी भरून दुसऱ्या दिवशी गाडी खाली व्हायला जाते. हां, आणि रोजचं या ठिकाणी जे चौक असेल किंवा मुख्य बाजारपेठ असेल, गावातल्या काही आळ्या असतील, या ठिकाणी कशी स्वच्छता केली जाते? आता ज्याला त्याला आळ्या वाटून नये, जो तो कर्मचारी आपापला त्या आळ्यांना जाऊन स्वच्छता करून येतो प्रत्येक ठिकाणी. हो, प्रत्येक. घंटा गाडी जी आहे ती ग्रामपंचायतीकडे आहे, ती प्रत्येक कुटुंबापर्यंत गावात पोहोचते का? हो, पोचतो. काय टायमिंगला असते घंटा गाडी? घंटा गाडी साधारण सकाळी 6:30 पावणे 7ला चालू होती. हो. मग या लोकांचा कचरा जो आहे तो सगळा, तर कचरा जो आहे ते वर्गीकरण सुका आणि ओला तर कसं केलं जाते? चालू आहे सध्या त्यावर प्रक्रिया चालू आहे आपली ओल्या सुक्याची. आणि प्लॅस्टिकवर सध्या आपण बंदी आणली. राजुरी गावात प्लास्टिक बंदी आहे. हो, बंदी करायचं चाललेलं आहे आपलं. आपण तसे कार्यवाही केलेली आहे.